असतं टेंडरचे. तर हे जे टेंडर आहे हे वॉटर टाईप टेंडर आहे. ते तुमच्या मागं जे उभं आहे ते वॉटर प्लस फोम आहे. ठीक आहे, याला ए टाईप म्हणतो, त्याला बी टाईप म्हणतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये बेसिक फक्त पाणी असतं. जर आपल्याला जर फोमची गरज पडली तर आपण मग फोमचे छोटे छोटे ड्रम ठेवतो. त्याच्यामध्ये इनबिल्ट टँक असते फोम. दोन्ही असतं ते सोबत ऑटोमॅटिकली. त्याच्यामध्ये आपल्याला वेगळे ड्रम द्यावं लागते, वेगळे ब्रँचेस लावावं लागते, नंतर फोम बनते. त्याच्यामध्ये 2 टँक सोबत असते, त्याच्या सिस्टम दिली आहे. ते ठीक आहे, कुठली पण आग असते ना जेव्हा ती छोटी असते ना तेव्हाच ती आपण त्याला कंट्रोल केली पाहिजे, कारण मोठी झाल्यानंतर ती जास्त नुकसान करते. तर हे जे आहे एक्सटिंग्विशर हे त्याच यूजसाठी केलं आहे. आता जवळपास तुम्ही बघितलं तर कुठल्या पण मॉलमध्ये, कुठल्या पण छोट्यातल्या छोट्या रेसिडेन्शियलमध्ये तुम्हाला हे भेटतं. कारण आग जेव्हा सुरू होतं तेव्हा एकदम मोठी नसते, एकदम छोटी चिंगारीपासून चालू होते. नॉर्मल आपण एक डब्बा पाण्याला यूज करू शकतो किंवा आपण त्याला यूज करतो. ते फोम सांगितलं तर हे असतं फोम, हे ट्रिपल एफ फोम असते. ब्रांचेसचे फॉर्म आहे, मी याला कनेक्ट करतो. जसं आपण होज लावला इथे होज कनेक्ट होणार. ठीक आहे, हा जो पाईप आहे हा पाईप आपल्या ड्रममध्ये जाणार, फोम ड्रममध्ये. ठीक आहे, हा फोममध्ये जाणार. इकडनं जेव्हा आपण पाणी प्रेशरनं जाणार, ठीक आहे, याला हे एअरसाठी, कारण फोम कंपाऊंड, पाणी आणि एअर. जेव्हा तुम्ही एका पाण्याच्या बकेटमध्ये पाणी भरता आणि त्याच्यामध्ये निरमा टाकता तर ॲटोमॅटिक फोम होते का? तेव्हा तुम्हाला मेकॅनिकली हे करावं लागतं, तेव्हा फोम बनतं. तर सेम हे ते काम करतं. ठीक आहे, इकडनं एअर घेतं, इथे इकडनं पाणी येतं. पाण्याचा फोर्स एवढा असतो की इथे व्हॅक्यूम क्रिएट होतं आणि त्या व्हॅक्यूममुळे ते याच्यातलं हे पिकअप केलं. फॉर एक्झाम्पल आपली गाडी एखाद्या अशा लोकेशनला गेली का तिथं पोहोचू शकत नाही. ठीक आहे, आग पण एवढी मोठी नाही आहे. तर काय करतो आपण याला 30 मीटरपर्यंत असतो, म्हणजे 100 फीटपर्यंत आपण याला एक्सटेंड करू शकतो. हां, त्याच्यासाठी स्पेशल हे इंजन दिलं असतं या फोमसाठी. हां, स्पेशल या होजरीसाठी हे स्पेशल इंजन दिलं आहे. ठीक आहे, तर होजरीचं तेच काम आहे जिथे आपण गाडी पोहोचू शकत नाही. किंवा आणि होजरीचा एक फायदा असतो, जास्त वेळ आपण फायर फायटिंग करू शकतो. ठीक आहे, याचं काय, याचा LPM जो असतो तो जवळपास 1,600 LPM. फक्त पाण्याचं वॉटर. हां, फक्त पाणी. हे सर टेंडर जे आहे ना हे पाण्याचंच टेंडर आहे. नाही, याच्यात फोम नाही करू शकत सर आपण. नाही, याच्यात फोम नाही करू शकत. हे स्पेशल याला आपण एक पंप देऊन. ठीक आहे, पण आपण जो ड्रम नाही लावला ते आपलं टँकमध्ये जाईल. ठीक आहे, तर इथे आपल्याला अरेंजमेंट दिलं तुम्हाला किती पर्सेंट पाहिजे. इकडनं आपण ऑपरेट केलं, याच्यावर आपल्याला तिथं पाईप फोम किती पाहिजे ते किती होतं, 3% पाहिजे, 6% पाहिजे, 9% पाहिजे, ते रेशो असते. बाकी पंप वगैरे ते LPM वगैरे इकडं दिलं असते 2000 LPMचं आहे. फक्त कॅपॅसिटी करून. ठीक आहे, याच्यामध्ये 6000 लिटर पाणी आहे, याच्यात 300 लिटर पाणी आहे. ठीक आहे, जसं तुमचं एक्सटिंग्विशर आहे ना, आग छोटी असताना आपण एक्सटिंग्विशरनं काम करू शकतो का ना. मोठी आग झाल्यावर एक्सटिंग्विशर किती काही काढलं तर कामाचे नाही. तर सेम याच्यामध्ये छोटीशी आग आहे, गाडी जाऊ शकत नाही. ठीक आहे, तर हे मिनिमम तिथं पोचून जातं. आणि आग जर छोटी असेल तर 300 लिटरमध्ये विजून जातं. तर त्याच्यामध्ये 50 लिटरचं फोम आहे. आणि हे मल्टीटास्किंग नाही, म्हणजे सपोज एखादा ॲक्सिडेंट जर झाला तर त्या टायमात पण कामी येणार, फायर फायटिंगला पण कामी येणार, कुठल्या पण टाईपचा रेस्क्यू असेल ना तर त्या टायमामध्ये कामी येणार. इथे पण सेम होजरी रोल दिला आहे, त्यासोबत त्याला तिथे गन दिली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हा जो आहे हा पोर्टेबल लाईट आहे, त्याच्यामध्ये पूर्ण लाईट्स आहे. म्हणजे जिथे पूर्ण अंधार आहे ना आपल्याला तिथे काहीतरी काम करायचं आहे, रेस्क्यू करायचं आहे, तर हा तिथे आपण अरेंजमेंट करून तिथे स्टँड करू. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण ॲक्सिडेंट झाला तिथे लाईट वगैरे जर नसेल तर तिथे आपल्याला हे केलं. आणि जिथे गाडी पण जाऊ शकत नाही तिथे आपल्याला लाईट लागेल तर हा पोर्टेबल हे घेऊन जाऊ आपण. याच्यामध्ये का डायरेक्ट बॅटरीवाले सर, डायरेक्ट बॅटरी. हा, पोर्टेबल. इकडनं काहीच नाही, हे पोर्टेबल आहे. जर आपल्याला लाईट लावायचं असेल तर कुठला हां पूर्ण लाईटला सेट झाला, लाईट लागला.